नमस्कार, मी पुष्पा गांगर्डे. आई तुमच्या संवादाची सोबती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. तर आज आपण मुलांनी घरात आलेले पाहुणे म्हणा किंवा मित्रमैत्रिणी असतील पालकांचे किंवा इतर कोणी शेजारी वगैरे आले घरामध्ये, तर त्यांच्याबरोबर संभाषण कशा प्रकारे साधलं पाहिजे याविषयीचा व्हिडिओ बनवणार आहे. आता काय होतं, आत्ता सध्या मोबाईलचं फॅड आलेलं आहे. मोबाईल असो किंवा मुलं टी व्ही पाहत आहे किंवा इतर कुठलीही खेळणी खेळत असले तर ते घरामध्ये कुठलेही व्यक्ती आले तर त्यांना रिस्पॉन्स देत नाहीत. ते त्या खेळणीमध्येच खेळत दंग असतात. तर आपल्याला त्यांना हे शिकवायचं आहे की घरात कुणी आले की त्यांना आल्याबरोबर आपण स्माईल दिलं पाहिजे, त्यांच्याबरोबर कसं बोललं पाहिजे, कसा रिस्पॉन्स दिला पाहिजे, आले का काका, आल्या का मावशी, काय असेल जे जे रिलेशन असेल त्या पद्धतीने किंवा नातं असेल किंवा जितकं वय असेल त्या पद्धतीने त्यांच्याशी बोललं पाहिजे. हे आपण मुलांना सांगावं लागतं. जर तो खेळतोय आणि समजा आपलंच कोणीतरी समजा माझी मैत्रीण आली, माझं बाळ खेळत आहे, तर मी काय म्हणायला पाहिजे, हे बघ अभिषेक, ही माझी मैत्रीण आहे बरं का, हिचं नाव हे आहे, ही ना, असं तिला मावशी म्हणायचं, असं आपण त्या बाळाला सांगितलं पाहिजे. म्हणजे घरात कुणी आल्यानंतर त्याच्याबरोबर आपण बाळाने संभाषण केलं पाहिजे, ते काहीतरी रिस्पॉन्स दिला पाहिजे. हे आपल्याला बाळाला शिकवावं लागतं. हे आपण शिकवत नाही. मग घरात आलेल्या जे व्यक्ती असतील, पाहुणे म्हणा किंवा इतर कोणी व्यक्ती आले, तर ते मुलांना असं वाटायला लागतं की ते आलेली लोकांचाशी आपला काहीच संबंध नाही आहे. ते आईशी आलेत ना, मग आईशी बोलतील. आत्ता खूप घरामध्ये असे पालक आणि मुलं पाहिले 10वी-12वीला जरी मुलं असले तर आईच्या रिलेटेड कोणी आलं आहे घरामध्ये तरी बी आपण थांबा बरं का मावशी, माझी आई आंघोळ करते किंवा ती बाहेर गेलेली आहे, मी तिला फोन करतो, थोड्या वेळाने येईल. तर ते असं कुठल्याही प्रकारचं संभाषण न करता आई घरात आहे का, हो नाही, एवढं उत्तर दिलं की झालं. मग यामुळं मुलांना संभाषण कसं करावं, म्हणजे लोकांशी याच्यात सामाजिक विकास म्हणता येईल आपल्याला. कसं संभाषण केलं पाहिजे, काय बोललं पाहिजे, किंवा आई आणि त्या जे मावशी आहे किंवा कोणती तिची मैत्रीण आहे त्या दोघीजणी काय बोलतात त्यांच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. मग ते काय विषयावर बोलतात त्यातला आपल्याला हळूहळू वयाच्या प्रमाणात विषय कळायला लागतो आणि त्याच्यातूनच त्यांचा सामाजिक विकास होत असतो. पण आता सध्याच्या परिस्थितीमध्ये कुठलेही मुलं शेजारी असोत किंवा नातेवाईक असोत किंवा मैत्रिणी असोत त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचा संबंध नसल्यासारखे वागतात आणि पालकही त्यांना सांगत नाहीत की तू यांच्याशी असं बोल. काहीच नाही बोललं तरी ही माझी मैत्रीण आहे, नमस्कार नमस्ते म्हण किंवा हाय हॅलो म्हण. आपण जशा स्टँडर्ड लेवलने राहत असतो किंवा तिला या काकू बसा काकू असं काहीतरी म्हण. हे आपण जेव्हा मुलांना सांगणार आहे तेव्हाच मुलं त्यांच्याबरोबर तशा प्रकारे संवाद करायला लागणार आहे.